महिनाभराच्या उपचारानंतर संजय राऊत आज पहिल्यांदाच माध्यमांसमोर आले आणि यावेळी त्यांनी पालिका निवडणुकीवरून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला। पाहूया हा रिपोर्ट। आजारपणामुळे जवळपास महिन्याभरानंतर संजय राऊत पुन्हा एकदा मैदानात उतरले। पत्रकार परिषदेतून त्यांनी भाजपसह शिंदेंच्या सेनेवर निशाणा साधला। पालिका निवडणुकीत मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी अनेक ठिकाणी सभा घेतल्या। वेळेत सभांना पोहोचता यावं यासाठी शिंदे आणि दादांनी धावत सभास्थळ गाठल्याचंही व्हिडिओ समोर आले। मात्र आजवर महाराष्ट्राच्या इतिहासात पालिकांच्या निवडणुकीत असं कधीही घडलं नाही असं म्हणत राऊतांनी टीका केली। महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीमध्ये पैशाचा इतका प्रचंड खेळ कधी झाला नव्हता। मुळात नगरपालिका नगरपंचायत निवडणुका या राज्याचे मुख्यमंत्री किंवा सरकार कधी लढवतच नव्हते, ते स्थानिक पातळीवरच लोक लढत राहिले। आता मी पाहिलं की 5-5, 6-6 हेलिकॉप्टर्स नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी सत्तेतले 3 पक्ष आहेत, त्यांनी 5-5, 6-6 हेलिकॉप्टर्स, खाजगी विमानं, हे कधी नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीत झालं नव्हतं। अशा पद्धतीनं एका नगरपालिकेसाठी 15-15, 20-20 कोटी रुपयाचं बजेट आहे। ही 3 पक्षातली स्पर्धा आहे सत्तेतल्या। नाही, तो डिस्काउंटेड आयटम आहे, त्याच्यावरती काय प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता मला वाटत नाही। प्रचारात मंत्र्यांनी जी विधानं केली त्यावर राऊतांनी सवाल करत निवडणूक आयोग काय करतंय यावर सवाल केले। 22 तारखेला मतदान होतं, मागच्या वेळेस 21 तारखेला आमदारकीचं, 20 तारखेला 18ला लई लक्ष्मी फिरली, दारोदार फिरली, उठ बघता काय झोपलायस, उठ मी आली आहे, तुला प्रसन्न होते, बाहेर खाटी टाकून झोपा तुम्ही बी 1 तारखेला, लक्ष्मी येणार आहे, उठ बघता काय झोपलायस, उठ। आता तर नगर विकास खाता आपल्याकडे आहे, बेमाल है नगर विकास में। पैशाच्या ताकदीवर निवडणुका जिंकणं म्हणजे लोकशाही नाही। याला आम्ही लोकशाही किंवा राज्य करण्याची पद्धत मानत नाही। एक मंत्री म्हणतो आमच्याकडे नगरविकास खातं आहे आणि भरपूर पैसा, याचा अर्थ निवडणूक आयोगाला कळत नाही, फडणवीसांना कळत नाही। आपण भ्रष्टाचाराचा 0 टॉलरन्सचा जेव्हा भूमिका घेता तेव्हा तुमच्या खात्यातला एक मंत्री नगरविकास खातं आमच्याकडे आहे, त्यावेळेला आम्हाला पैशाची चिंता नाही असं जेव्हा सांगतो तेव्हा ताबडतोब त्या मंत्र्याला बरखास्त केलं पाहिजे आणि नगरविकास खाते ज्याच्याकडे आहे त्याच्याकडून ते काढून घेतलं पाहिजे, तर तुम्ही राज्याचं नेतृत्व करता असं आम्ही मानतो। आम्ही यशवंतराव चव्हाणांपासून नेतृत्व पाहिलेले आहे त्या राज्यामध्ये। खरं तर पक्ष फोडण्याची परंपरा भारतीय जनता पार्टीची नाही। देवेंद्रजी फडणवीस यांना देखील महाराष्ट्रातल्या तरुणांची चिंता आहे। स्वतःच्या मुलाबाळाच्या भविष्याच्या चिंतेसाठी मुंबईला मागे नेण्याचं काम तुम्ही केलं। तुमच्या येणाऱ्या पिढ्यांची चिंता तुम्ही करत बसा। 40 आमदार तुमच्या नाका घालून निघून गेले, तुम्हाला त्याची भणक लागली नाही, तुम्हाला त्याचा थांगपत्ता लागला नाही। आता सरकारच्या बाहेर आहात, आता तुम्ही घरात बसून आहात। असं असताना तुम्हाला कळते की शिंदे सेनेचे 35 लोक बाहेर जात आहेत। संजय राऊतांना आतड्याचा कर्करोग झालाय, मात्र ते धोकादायक स्टेजमध्ये नसल्यानं त्यांची प्रकृती बरीही होते। मागच्या महिनाभरात राऊतांवर उपचारही झाले, त्यानंतर ते आज माध्यमांसमोर आले। उपचार अद्याप सुरू आहेत आणि माझी तब्येत सुधारते। पूर्ण सुधारायला अजून थोडा वेळ लागेल। 1 महिन्यापेक्षा जास्त काळ मी कैदखान्यात आहे, घरच्या आणि इस्पितळात। माननीय उद्धव ठाकरे यांचं माझ्यावर बारीक लक्ष आहे, मी कुठे बाहेर पडतोय का काय। आताही त्यांची परवानगी नाही आणि मला पूर्ण खात्री आहे, मी जे म्हणालो की डिसेंबर नंतर मी पूर्ण बरा होऊन येईन। डॉक्टरांना पूर्ण विश्वास आहे। डॉक्टरांची जी टीम आहे आमची, प्रमुख डॉक्टर आहेत मुंबईतले, तर ते उपचार करतायत आणि रेडिएशनचा जो एक मुख्य भाग आहे तो संपलेला आहे। इतर काही उपचार सुरू आहेत, रिकव्हरी सुरू आहे चांगल्या प्रकारे, पण माझ्यासारखा माणूस स्वस्थ बसू शकत नाही। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.